तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना या 10 पद्धतीने तडफडायला लावा. काही लोकांचे कामच असते दुसऱ्यांना त्रास देणे, टोमणे मारणे आणि विनाकारण मन दुखावणे. अशा लोकांना उत्तर देण्यासाठी नेहमी शब्दांची गरज नसते, कारण काही वेळा तुमची शांतता, तुमची प्रगती आणि तुमचा आनंदच त्यांच्यासाठी सर्वात मोठे उत्तर असते. जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. तुमचे लक्ष जर सतत त्यांच्यावर असेल तर तुम्ही स्वतःचे नुकसान करता, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा असे लोक आपोआप अस्वस्थ होऊ लागतात. चला तर मग जाणून घेऊया अशा 10 गोष्टी ज्यामुळे तुम्हाला त्रास देणारे लोक स्वतःच तडफडू लागतील. 1. त्यांच्याबद्दल विचार करणं बंद करा. जे लोक तुम्हाला सतत त्रास देतात त्यांच्याबद्दल जितका जास्त विचार कराल तितकं जास्त नुकसान तुमचंच होईल, कारण ते तुमच्या आयुष्यात नसतानाही तुमच्या मनात जागा घेऊन बसतात. अनेक लोक समोरच्या व्यक्तीला विसरतात पण त्यांच्या वागण्याचा विचार करत राहतात. यामुळे मन अस्वस्थ राहते आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित होत नाही. म्हणूनच जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांच्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करणं सोडता तेव्हा त्यांचा तुमच्यावर असलेला प्रभावही संपून जातो आणि हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरतं. 2. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागू नका. जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांना तुमच्याकडून एका ठराविक प्रतिक्रियेची अपेक्षा असते. त्यांना वाटतं की तुम्ही रागावला, दुखावला किंवा त्यांच्याशी वाद घालला, पण जेव्हा तुम्ही त्यांच्या अपेक्षेच्या अगदी उलट वागता तेव्हा तेच गोंधळून जातात. शांत राहून, हसतमुख राहून आणि स्वतःच्या कामात व्यस्त राहून तुम्ही त्यांना जास्त अस्वस्थ करू शकता, कारण त्यांना तुमची कमजोरी पाहायची असते. पण त्याऐवजी त्यांना तुमचा आत्मविश्वास दिसतो, त्यामुळे त्यांचा खेळाचा भाग बनू नका. तुमचं वागणं तुमच्या नियंत्रणात ठेवा आणि त्यांना तुमच्यावर प्रभाव टाकू देऊ नका. 3. तुमचं सुख त्यांच्यापासून लपवू नका. काही लोकांना तुमचं दुःख पाहून आनंद मिळतो, पण तुमचा आनंद त्यांना सहन होत नाही. म्हणूनच त्यांच्या भीतीने किंवा त्यांच्या मतांमुळे स्वतःचं हसणं, जगणं आणि आनंदी राहणं कधीही थांबवू नका. आयुष्य तुमचं आहे आणि त्या आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. जे लोक तुमच्यासाठी चांगलं विचारत नाहीत त्यांच्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज नाही. तुमची प्रगती, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं आनंदी राहणं हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं, कारण त्यांना तुमचं खचलेलं रूप पाहायचं असतं. पण त्याऐवजी जेव्हा ते तुम्हाला आनंदी पाहतात तेव्हा त्यांची जास्त घालमेल होते. 4. त्यांना तुमची गरज वाटेनाशी करा. काही लोकांना वाटत असतं की तुम्ही नेहमी त्यांच्यावर अवलंबून राहाल. त्यांना वाटतं की त्यांच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःला सक्षम बनवता आणि स्वतःच्या पायावर उभे राहता तेव्हा त्यांची ही समजूत तुटते. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, स्वतःच्या समस्या स्वतः सोडवायला शिका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हळूहळू तुम्ही इतके मजबूत व्हाल की कोणाची गरजच भासणार नाही. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं की आता तुम्हाला त्याची गरज उरलेली नाही तेव्हा त्याला सर्वात जास्त अस्वस्थता जाणवते, कारण तुमची ताकदच त्यांच्यासाठी उत्तर बनलेली असते. 5. प्रत्येक वेळी उपलब्ध राहू नका. काही लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे त्यांच्यासाठी उपलब्ध राहत नाही. जर तुम्ही प्रत्येक फोनला लगेच उत्तर देत असाल, प्रत्येक वेळी हजर राहत असाल आणि स्वतःचा वेळ सतत दुसऱ्यांसाठी खर्च करत असाल तर लोक त्याला तुमची सवय समजतात, किंमत नाही. म्हणून स्वतःसाठी वेळ काढायला शिका. प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. जेव्हा लोकांना तुमची उपस्थिती सहज मिळणं बंद होतं तेव्हा त्यांना तुमचं महत्त्व समजू लागतं. स्वतःची किंमत स्वतःच वाढवावी लागते आणि हे समजल्यावर लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. 6. त्यांना तुमच्या आयुष्यातील महत्त्व कमी करा. जे लोक सतत तुम्हाला त्रास देतात त्यांना तुम्ही जितकं महत्त्व देता तितकाच त्यांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर वाढत जातो. प्रत्येक गोष्टीत त्यांचा विचार करणं, त्यांच्या बोलण्याला मनावर घेणं आणि त्यांच्या मतानुसार स्वतःला बदलणं थांबवा. प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात सारखं स्थान असण्याची गरज नसते. काही लोकांना फक्त अंतरावर ठेवणंच योग्य असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनातून महत्त्व देणं कमी करता तेव्हा त्याच्या वागण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि तुमच्यावरचा त्याचा प्रभाव संपला की त्याची ताकदही संपते. हाच खरा शांत आणि प्रभावी बदला असतो. 7. तुमच्या यशाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नसते. तुमची प्रगती, तुमचं यश आणि तुमची मेहनतच त्यांना सर्वात मोठं उत्तर देतात. त्यामुळे कोणाला काही सिद्ध करण्याच्या मागे लागू नका. स्वतःला घडवण्यावर लक्ष द्या. जे लोक एकेकाळी तुमच्यावर हसत होते तेच लोक एक दिवस तुमच्या यशाच्या चर्चा करताना दिसतील. यशाची खास गोष्ट म्हणजे ते बोलत नाहीत, पण सगळ्यांना ऐकू येतं. म्हणून शांतपणे काम करा आणि तुमच्या परिणामांना बोलू द्या, कारण यशापेक्षा मोठा बदला दुसरा नसतो. 8. त्यांच्यामुळे नाही, स्वतःसाठी बदला.
स्वतःला बदलताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे हा बदल कोणाला दाखवण्यासाठी नसावा. अनेक लोक दुसऱ्यांना जळवण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात, पण असा बदल जास्त काळ टिकत नाही. खरा बदल तोच असतो जो स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी केला जातो. जेव्हा तुम्ही स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते आणि अशा वेळी तुम्हाला त्रास देणारे लोक आपोआप मागे पडतात, कारण तुम्ही त्यांच्याशी लढत नसता तर स्वतःला उंचावत असता. 9. त्यांना विसरणं हेच सर्वात मोठं उत्तर आहे. काही लोकांना वाटतं की ते तुमच्या आयुष्यात इतके महत्त्वाचे आहेत की तुम्ही त्यांना कधीच विसरू शकणार नाही. पण सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्तीची जागा वेळेनुसार बदलते. जे लोक तुमचं मन दुखावतात त्यांना सतत आठवत राहणं म्हणजे त्यांना तुमच्या मनात जागा देणं होय. म्हणून भूतकाळाला धरून बसण्यापेक्षा पुढे जाणंच शिका. जेव्हा तुम्ही त्यांच्याशिवाय आनंदाने जगायला लागता, तेव्हा त्यांचं अस्तित्व तुमच्यासाठी महत्त्वाचं राहत नाही आणि एखाद्या व्यक्तीसाठी यापेक्षा मोठं उत्तर दुसरं असू शकत नाही, कारण तुम्ही त्याला हरवलेलं नसतं तर विसरलेलं असतं. 10. इतके पुढे निघून जा की त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य वाटावं. जीवनात काही लोकांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला इतकं घडवा की त्यांना तुमची तुलना करणं सुद्धा कठीण जावं. तुमची मेहनत, तुमचं ज्ञान, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमची प्रगती इतकी मोठी करा की लोक फक्त पाहत राहतील. जे लोक एकेकाळी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. म्हणून मागे वळून पाहू नका, सतत पुढे जात राहा. कारण जेव्हा तुम्ही खूप पुढे निघून जाता, तेव्हा तुम्हाला त्रास देणारे लोक मागे राहून फक्त तडफडत राहतात. मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर त्याला एक लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच जीवनाला दिशा देणाऱ्या आणि विचार बदलणाऱ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर आम्हाला आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद मंडळी.